चंदगड तालुक्यातील नागवे इनामकुळंद्रे या ग्रामपंचायतीवर युवा वर्गाने भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी तात्काळ ग्रामसभा घेण्याबाबत गट विकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली. गावातील अनेक समस्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील युवक वर्गाने एकत्र येत चंदगड प्रशासनाला गावातील ग्रामपंचायत कारभारावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी लावून धरली. पण असे असताना गावातील पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून यासाठी विविध विषयावर प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिल्या. एकंदरीत या संपूर्ण विषयावर प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र माझा 24 होऊन रोहित दुबदाळे, चंदगड. नमस्कार. आपण आता नागवे गावात आहोत. इथं पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे व इथे महिन्यातून 3-4 दिवसच पाणी येतंय आणि इथल्या महिलांना या पाण्याचा तुटवडा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पायपीट करून पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी दिवस जात आहे. आपण इथल्या महिलांशी काही बातचीत बोलणार आहोत आणि इथल्या समस्या जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव कांचन अजय गोडसे, राहणार नागवे. आमच्या गावामध्ये खरंच खूप पाण्याचा कमी पुरवठा आहे आणि महिन्यातनं 3 आठवडे पाणी येतंय. त्यानंतर किनी फिजा गेल्या, लाईट गेली, वायरमॅन मग फिजा काढून घेऊन जातात. आम्हाला खोटं सांगतात, महिने बिल भरलेलं नसतंय. त्याच्यामुळे किनी आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय आणि एकदा मोटर जळली म्हणून सांगतात, आज सोडतो उद्या सोडतो, असं करून आम्हाला 8 दिवस पुढे 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 ढकलतात. गावामध्ये विहीर नसल्यामुळे आमची लई पाण्याची टंचाई होती आणि लांबून पाणी आणावं जावं लागतं. शासनाकडे तुमची काय मागणी आहे? शासनानं आम्हाला पाणी म्हणजे असं भरपूर पाणी द्यायला पाहिजे आणि कसं सोडलं तर एक तासभर तरी पाणी सोडायला पाहिजे. 1 तासभर पाणी सोडायला पाहिजे. होय, तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी वर्षभर नियमित भरता? होय होय, वर्षाला भरतो आम्ही. तरी पण तुम्हाला वर्षाच्या आधीच मागायला येतात हे लोक, वर्षाच्या आधीच मागायला येतात. माझं नाव गोपिका गोपाळ गावडे, नागवे. माझ्या शेताकडे पाणी इथून मागे 2 वर्ष मला पाणी मिळत नव्हतं. आता नवीन योजना काढल्याच्या नंतर मला पाणी मिळतंय. पण ते कसं आहे, आठवड्यातले 3 दिवस मोटर जळली, मोटर बिघडली, पाईपलाईन फुटली किंवा फुजा काढून नेल्या, हे त्यांची प्रत्येक वेळेस आश्वासनं असतात. कारण शिपायाला विचारलं, अरे बाबा पाणी का नाही आलं, तर ते काय सांगतात, आज फुजा काढून नेल्या, उद्या पाईपलाईन फुटली, उद्या ते असंच झालं, तुम्ही घरपट्टी भरला नाही म्हणून नेली. 70-80 हजार रुपये घरपट्टी आहे भरायची, पाणीपट्टी. मग हे कुठनं आणायचं? आमच्याकडे पाणीपट्टी घेताय नाही तुम्ही वर्षाला? काय घेत नाही. पाणी तुम्ही घेताय आणि आम्हाला जर वेळेत पाणी नाही मिळालं तर गावात आमच्या पाईपलाईन पाहिजे तर कशाला? एक तर विहिरी बंद झाल्या, संडास बाथरूम बांधले, विहिरी सगळ्या बोस पडल्या. महिलांनी पाणी आणायचं कुठनं आणि खायचं कुठनं? एक तर इथे आमच्या गावात आता विहीर नाही. नदीला जायचं म्हटलं नदी सोय नाही, कुठे घाट बांधलेला नाही. एखादी बाई पडली नदीत आणि मेली, तिचं आयुष्याचं काय बरबाद झालं का नाही? परपंच संपला का नाही तिचा? मग पाण्यासाठी जायचं कुठे? कांबळेवाडीच्या बाया आमच्या पाण्यासाठी गेल्या, त्यांना पाणी पुरत नाही, कारण ते चालू पाणी आहे, त्यांना पाणी पुरत नाही. तरी तर लोक 2 घागरी 4 घागरी असं देतात. नळ्याच्यातला भाग नाही. मग एवढ्या गावासाठी कांबळेवाडीतलं पाणी कुठे पुरणार मला सांगा? मग त्यामुळे ह्या शासनानं आमच्या पाण्याची योजना करावी. काय असेल ते नियमित आमच्या घरपट्ट्या घेतात, पाणीपट्टी घेतात, आम्ही ती भरतोय. पण ते निदान आमच्या सोयी ज्या आहेत त्या तरी त्यांनी उपलब्ध करून द्यायची अशी आमची विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. जान्हवी ज्योतिबा सुतार. इथं पाण्याची काय कमतरता आहे व किती दिवसांनी एकदा पाणी येते? 8 दिवस सोडतात, 4 दिवस नाही. मोटरीचा प्रॉब्लेम आहे सांगतात, असंच कारण देतात. बर. आणि दुसरी गोष्ट, लाईट बिल वगैरे टाइमला भरलं जाते काय? नाही. नाही. बर. तुम्ही पाणी नसताना कुठून किती किलोमीटरवरून पाणी आणताय? विहिरीच वगैरे पाणी आणतात. किती किलोमीटर? तरी एक अर्धा 1 किलोमीटर. तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार आहात पाण्यासंदर्भात? पाण्यासंदर्भात म्हणजे 24 तास पाणी असायला पाहिजे आणि त्यांचा निधी जो येतो तो आमच्यापर्यंत पोहोचत नाही. 4-8 दिवस पाणी कंटिन्यू असायला पाहिजे. यशोदा लक्ष्मण गुरव. पाण्याची समस्या तशीच आहेच खरं. पाणी महिन्यातून थोडे दिवस, अर्धे दिवस येते, अर्धे दिवस येतच नाही.
विचारलं तर लाईट बिल भरले नाही, कुठे फ्यूज गेले, असे काही काही अडचणी सांगतात. घरपट्टी भरता, घरपट्टी पाणीपट्टी आमची तर भरलेली आहे, बाकीच्यांचं काय माहित नाही. तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार आहात पाण्यासंदर्भात? पाणी आम्हाला व्यवस्थित मिळालं पाहिजे, की आमच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे महिलांच्या. ग्रामपंचायतीने बोरिंग मारलेलं आहे. या बोरिंगला किती HP मोटरनं पाणी येतं हे आपल्याला बी माहीत नाही, गावकऱ्यांना पण माहीत नाही. हे आता आपण इथल्या युवक वर्गाकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, माझं नाव ज्योतिबा सुतार. तुम्ही पाहू शकता हे ग्रामपंचायतीने काम केलेलं आहे. बोर खोदलेला आहे. बोर खोदलेला आहे, पण 1 महिना झाला बोर खोदून, पण त्याच्यातले काय नाही मोटर बसवलेली नाही, काही नाही आहे. आणि ते सांगतात, आम्ही विचारलं तर आम्ही तो ह्याच्यातनं वळवला, तो त्याच्यातनं वळवला, योग्य उत्तर देत नाहीत, काय नाहीत. आता त्याच्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं. प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता त्याच्यात मोटर आहे काय, पाणी येतंय काय, काय आहे. तुमचं नाव सांगा. सुमित्रा पंडित नाडगौडा. हां. हा बोरिंग मारून किती दिवस, मग किती महिने झाले? एक महिना. केवढं पाणी आहे? पाणी कुणी बघले का त्याला? पाणी लागले, पण ते अजून मोटर बिटर काय बसवलेलं नाही. हे त्याच्यात बघा, बसवलेली नाही. मोटर बसवलेली नाही. मात्र बोरिंग मारण्यात आलेलं आहे. आज मारलेला आहे. मारले. कधी मारले बोरिंग? 1 महिना. एक महिना झाला. 1 महिना झाला. हो, एक महिना झाला. हा निधी लावलाय पुरा, तुमच्याकडे अपुरा निधी असता वेळी मग हा बोर मारला का? मोटर बसवलेलं नाही आहे, मग तुम्ही बोर मारला का? कुणाची परमिशन घेतला? एक तर मंदिर, तुम्ही विचार करू शकता, हे मंदिराच्या पाशी ही पाण्याची सोय गरजेचीच आहे, पण हा बोर मारलेला आहे. पण आता किती पोर्सन पाणी येणार आहे? मोटरच नाही तर पाणी कसं येणार? मग आम्ही ग्रामपंचायतीची विचारणा केली, वरती पंचायत समितीत पण विचार केलो, पण योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही. याच्यासाठी आम्ही तुम्हाला रिअल काय असेल ती तुम्हाला दाखवायसाठी आलो ह्या जागेवर घेऊन. पाहिजे तर आजूबाजूचा परिसर पण बघायचा. आम्ही कित्येक वेळी तरी इकडे जणांच्याकडे गेलेलो आहे की आम्हाला सभामंडप मंजूर व्हावं, गार्डन मंजूर व्हावा, देवाच्या साईडला पथ दिवे, लाईट वगैरे असे मागणी केलेली आहे. पण वेळोवेळी आमच्यावर ह्या गावावर अन्याय झाला म्हटलं तरी चालेल. हेच मी 15 ऑगस्टला 2024ला आले. आला. 2024. 15 ऑगस्ट होय. 2024ला आला. होय. हां. शाळेत म्हणजे इथे शाळेमध्ये अपुऱ्या सुविधा कोणकोणत्या आहेत? जे काय आहे ते आहे, पण आता काय केलंय, गशी साहेबांनी भेट देऊन आणि सदावरे साहेब यांनी भेट देऊन आमच्या शाळेसाठी डागडुजीसाठी बऱ्यापैकी फंड मंजूर केला. जवळजवळ 7 लाखाचं एस्टिमेट होतं. 7 ते 5 लाखाच्या दरम्यान मंजूर झालंय सध्या, आणि लवकरात लवकर काम होईल. 1 महिना 2 महिन्याच्या आत होईल. गटराजी मी सांगू शकत नाही, नुसतं टाकीची सांगे. बोला की. टाकी 3 वर्ष झाली, अजून पाणी नाही. हां. एवढं. नळ आहेत का? नळ दारात आहेत पुरलेले. हां. परंतु पाणी नाही. हां. हा इथून सुरुवात आहे, शाळेला दरवाजा नाही आहे. आतमध्ये या. इथं पावसाळ्यात शाळा भरवली जात नाही. पावसाळ्यात शाळा ही इथं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भरवली जाते. त्याच्यानंतर ही दूरदर्शन बघून आता इकडे हे बघा, हे छत कधी कोसळेल सांगता येत नाही. तरी पण या अशा ठिकाणी मुलांच्या जीवाला धोका असून लवकरात लवकर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता बघा, या खिडक्या नाही आहेत. तसेच ही शाळा आहे, माझ्या शाळेला खिडक्या आहेत, दरवाजे आहेत. आणि आपल्या ग्रुप ग्रामपंचायतनं 70,000चे फिल्टर, 35 आणि 55,000चं बिल काढून 70,000 मध्ये 7 फिल्टर दिलेले आहेत अंगणवाडी आणि ह्याला. फिल्टर दिले आहेत, बरोबर आहे. याची व्हॅल्यू किती होते आता त्यांनाच माहित असेल. पण फिल्टर दिले, पण शाळेला अजूनपर्यंत पाणी नाही आहे ना. आपल्या शौचालयामध्ये पाणी नाही, की मुलांना पिण्यासाठी पाणी नाही. तुम्ही पाहू शकता, हे आमच्या दलित वस्तीमधलं जुनं समाज मंदिर आहे. याच्या रिपेरीसाठी, डागडुजीसाठी म्हणून निधी आलेला. तो निधी आम्हाला त्या ग्रामपंचायतीच्या पोर्टलवर दिसला. त्याच्यानंतर आम्ही 24 तारखेच्या मीटिंगमध्ये आवाज उठवल्यानंतर ह्यांनी आज हात लावले आहेत. तुम्हाला बघायला आला, तुम्ही पत्रे काढले आहेत आज. परत त्याची पाईपा होते ते सगळे काढून, तसंच समोर तुम्ही बघू शकता की ह्याच्या दलित वस्तीच्या समाज मंदिरच्या इथं संरक्षण भिंत मंजूर झालेली होती, ती पण बांधलेली नव्हती. त्या दिवशी आम्ही मीटिंगमध्ये आवाज उठवल्यानंतर हे 1 दिवसात हे बांधून झालेलं आहे. आणि आज पण हे बांधून गेलेत. तुम्ही पाहू शकता, हे
एका दिवसात म्हणजे जेव्हा तरुण एकत्र होतो त्यावेळेला काय होतं, हे गावाला समजासाठी म्हणून हे एका दिवसात प्रश्न विचारल्यामुळे हे एका दिवसात घडलेले आहे, हे तुम्ही पाहू शकता. परत तसंच समाज मंदिरासाठी म्हणून हे नाही निधी रिपेरीसाठी म्हणून डागडुजीसाठी म्हणून निधी जमालेला होता. तो आम्हाला समजला म्हणून आम्ही चौकशी केली असता त्यांनी चौकशी दिली नाही. उडवाउडीची उत्तर देऊन आम्हाला 24 तारखेच्या मीटिंग मध्ये आम्ही आवाज उठवल्यानंतर हे आज कामाला लागलेत. हा बघा शाळेचा आजूबाजूचा परिसर किती स्वच्छ व किती सुंदर आहे. आपण म्हणतो स्वच्छ शाळा व सुंदर शाळा. बघा प्रशासनाची स्वच्छ शाळा व सुंदर शाळा हा तिच्या पोरांसाठी केलेलं आहे. सुलभ शौचालय इथं लहान पोरांना लघुशंका व संडासाठी कोणत्या परिस्थितीत जावं लागतंय हे आपण आता बघणार आहोत. कोणती परिस्थिती, ही परिस्थितीमध्ये विद्यार्थी जाऊ शकतील का? आता हे बघा, हे शालेय आहार शिजवण्यासाठी रूम केलेले आहे. आता बघा, ही रूम शालेय आहारासाठी केलेली आहे की पार्टीसाठी हे तुम्हीच आता बघून घ्या. हे बघा, इथं दगड वगैरे लावलेले आहेत, पण हे दरवाजा असा तुटून पडलेला आहे. परत दुरुस्त म्हणजे कोणत्या अवस्थेत आहे? आता बोलायचं म्हटलं तर इथं फक्त गोरगरीब जनतेचीच मुलं इथे शिकतात. इथं कुठल्याही अधिकाऱ्याची शिकत नाहीत आणि आमच्या गाव लेवलला कोणीही महत्त्व देत नाही आहे. महत्त्वाचं म्हटल्यावर ग्रामपंचायत खर्च दाखवते, सगळं करते, पण आता शाळेची अवस्था तुम्हाला समोरासमोर आम्ही दाखवली. यावर शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन काम करावं एवढीच इच्छा. की शाळेचं लाईट बिल 2021 पासून थकीत होतं. ते वेळोवेळी तोंडी सूचना देऊन आम्ही ग्रामपंचायतीकडे मागितल्या, आपल्या शालेय व्यवस्थापन कमिटीमध्ये त्याचा ठराव घातला, पण अद्यापही त्यांनी लाईट बिल काय भरलेलं नाही. तुम्ही का भरले नाही म्हणून विचारलं नाही? आता आम्ही काय विचारणार? तुम्हाला काय उत्तर दिलं? आम्हाला काय, आमच्याकडे ते तसा निधीच नाही म्हणून सांगितलं. आता लाईट चालू आहे का नाही? आहे ना. तुम्ही भरला आता चालू आहे. लाईट बिल भरतंय कोण? आता मी भरत होतो आजपर्यंत. अजून कृष्णा विष्णू पेडणेकर. गावात अंगणवाडी नाही, पोषण आहारसाठी रूम नाही, गावात गटर ओढ्याकडे नाही, रोवणा देवळाला घाणीच्या पाण्यातून जायचं लागतंय, ते गटर व्हावं अशी आमची इच्छा आहे. परत दुसरं, बस स्टँडला पडते व्यवस्थित होत नाही, तिथे स्लॅब टाकावून व्यवस्थित गाडी पडत्यासारखं ठिकाण व्हावं. तिसरं, समाज मंदिर आमचा चव्हाटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे, इथे एक सभागृह व्हावं, ह्या चांगल्या तऱ्हेने व्हावं, म्हणजे इथे 12 महिने कार्यक्रम असतात. परत गल्लीतले बोळातले रस्ते साफ व्हावे. ग्रामपंचायत आम्ही घरपट्टे भरतो, आकारणी देतो, ते त्यांनी करावं. आणि तिसरी, घरकुल यादीत चढ उतार होतोय ते होऊ नये, त्याची यादी ग्रामपंचायत लावावी.